जय एकविरा मित्रांनो. तर काल रात्री खूप पाऊस पडल्यामुळे आजचं वातावरण खूप छान होतं आणि थोडासा पाऊस पण पडत होता आणि आजच्या वातावरणाची मजा घेण्यासाठी आम्ही आलो होतो हनुमान पॉइंटला. आणि आम्ही जसं हनुमान पॉइंटला आलो होतो आजच्या पावसाची मजा घेण्यासाठी, तशी बहुतेक आज खूपच गर्दी होती. आणि इथे आल्यानंतर खूपच थंडी वाजत होती. मग इथे बघितलं तर एक मक्याचं दुकान होतं, ते मका भाजून देत होते. मग आम्ही आलो मका घेण्यासाठी. आणि अशा थंड वातावरणामध्ये गरम गरम मका खाण्याची मजाच वेगळी असते. आणि काकांकडे मका फक्त 30 रुपयाला होता. आणि मका भाजून झाल्यानंतर काकांनी मस्त त्याला मीठ मसाला लावून चोळला तिन्ही बाजूला आणि मग आम्हाला दिला. गरम गरम मका हातामध्ये घेतला आणि आम्ही निघालो या गर्दीमध्ये आम्हाला कुठे जागा मिळते बसायला ते शोधण्यासाठी. एका ठिकाणी आम्हाला जागा भेटली आणि आम्ही तिथे येऊन बसलो आणि तुम्ही बघू शकता समोरचा व्ह्यू किती सुंदर आहे ते. टेबलावरती बसलो आणि एक मका अर्धा अर्धा दोघांना वाटून घेतला आणि टेस्ट करून बघितली. टेस्ट खूपच मस्त होती, आंबट आणि तिखट लागत होती. मका खाऊन झाल्यानंतर जो काही कचरा उरला होता तो आम्ही डस्टबिन मध्ये टाकला. त्यानंतर आम्ही आलो डीमार्ट सारख्या असणाऱ्या छोट्याशा बाजारामध्ये. तर बाजारामध्ये येण्याचं कारण असं आहे की आम्हाला थोडं सामान पण घ्यायचं होतं आणि आज घरी जेवणासाठी काही नव्हतं, फक्त व्हेजिटेबल मॅगी बनवणार होतो. मग मॅगी घेण्यासाठी आम्ही आलो होतो बाजारामध्ये. मॅगीमध्ये व्हेजिटेबल पण येणार होते. मग 4च पॅकेट घेतले मॅगीचे. त्याच्यानंतर मग माझी तेलाची बॉटल संपली होती, मग एक बॉटल तेलाची घेतली. आणि माझं परफ्यूम पण संपलं होतं, मग एक परफ्यूम घेतलं आणि त्याच्यानंतर काउंटरला गेलो आणि पैसे दिले आणि निघालो. आता व्हेजिटेबल मॅगी बनवायचे म्हटल्यावरती व्हेजिटेबल भाज्या लागणारच. मग आम्ही आलो होतो व्हेजिटेबल भाजी घेण्यासाठी भाजी मार्केटला. या ताईंकडून आम्ही व्हेजिटेबल भाज्या घेतल्या आणि घरी आलो. तर घरी आल्यानंतर आम्ही व्हेजिटेबल मॅगी बनवायची तयारी केली होती. तर आम्ही सगळ्या भाज्या बारीक बारीक कापून घेतल्या होत्या. कांदा, ढोबळी मिरची, गाजर, टोमॅटो आणि मटार सोलून घेतले. त्यानंतर मग कुकरमध्ये तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला परतवण्यासाठी. कांदा परतून झाल्यानंतर आपण जे गाजरचे बारीक बारीक तुकडे केले होते ते टाकले. त्यानंतर मटार टाकलं आणि नंतर मग ढोबळी मिरची टाकली आणि सगळं मिक्स करून घेतलं. हे सगळं परतवून झाल्यानंतर थोड्या वेळाने याच्यामध्ये टोमॅटो टाकली आणि परत मिक्स केलं. व्हेजिटेबल भाजी परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये हळद टाकली, नंतर मग लाल तिखट टाकलं, नंतर मग गरम मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर मी या सगळ्या व्हेजिटेबल भाज्या वाफेवरती शिजून घ्यायच्या आणि शिजून झाल्यानंतर याच्यामध्ये गरम गरम पाणी टाकायचं आणि उकळी जेव्हा येईल मग उकळी आल्यानंतर मग आपण मॅगी मसाला टाकायचा. मॅगी मसाला मिक्स करून झाल्यानंतर आपण एक एक करून मॅगी टाकायची आणि मॅगी ही पाणी आटेपर्यंत शिजवायची. थोड्या थोड्या वेळाने मॅगी मिक्स करत राहायची, म्हणजे आपल्याला समजेल की पाणी किती आटलंय ते. पूर्णपणे पाणी आटल्यानंतर समजून जायचं की आपली मॅगी आता रेडी झालेली आहे. चला आता मग मॅगी डिश मध्ये काढून घेऊया. गरमागरम मॅगी आपण डिश मध्ये काढून घेतलेली आहे आणि खूप मस्त शिजलेली आहे. चला मग आता आपण टेस्ट करून बघूया. व्हेजिटेबल मॅगी खूप चांगली झाली होती. मी टेस्ट करून बघितली आणि भाज्या जेवढ्या शिजायच्या तेवढ्या शिजलेल्या आहे. भाज्यांचा पण फ्लेवर एक वेगळाच येतोय. आणि तुम्हाला जर व्हेजिटेबल मॅगी बनवायची असेल तर मी जशी सांगितलेली तशी नक्कीच ट्राय करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.